ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ज्या सर्कलमध्ये जास्त पाऊस पडला नाही तेथील तलाठी किंवा कृषी सहाय्यक असतील यांना जिथं जास्त पाऊस पडलाय तिथं सिद्ध केलेलं आहे पंचनामे करण्यासाठी। त्यातून जरी काही लोकांना यांच्याशी संपर्क साधावा। आता ज्या भागामध्ये 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही परंतु सतत संततधार नुकसान आहे, उदाहरणार्थ खैराव येथे जवळपास 500 एकरामधला कांदा हा वाया गेलेला आहे। कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। खैरावपासून आता तिथं 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस दाखवतोय, परंतु खैरावला पाऊस जास्त पडला आहे आणि म्हणून मंगळवेढा तालुक्यातलं जे खैरावपासून 12 किलोमीटर या गावाला मदत मिळावी असे माझे कलेक्टर साहेबांना विनंती केली। कलेक्टर साहेब म्हणजे ते आपल्या हातात नाही, आपण पाठवू विशेष बाब। अन्य काय सकाळी मला कुळगिरीतून फोन आले की आमच्या इथे नुकसान झालंय आणि मग आमचं पंचनामे होत नाही। तर मी आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना की जिथं नुकसान झालेलं आहे परंतु 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी आहे तरी सुद्धा त्या मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊ की 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी आहे परंतु सतत पाऊस पडण्यामुळे दरवर्षी बहुजनांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र आरेवाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो। तो घटस्थापना झाल्यानंतर 7व्या माळेला होतो, म्हणजे 28 तारखेला 7वी माळ येते। मी देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, आजी माजी सगळे पदाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच यांची एक बैठक घेतली होती आणि 28 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती। परंतु बीड येथे ओबीसींचा एल्गार मेळावा माननीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे। माननीय छगन भुजबळ साहेबांचा फोन आला होता की 28 तारखेला 2 कार्यक्रम होत आहेत, तर आपण एकच कुठला तर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आम्ही दसरा मेळावा 7व्या दिवशी न घेता आम्ही 9व्या दिवशी घेतोय। म्हणजे मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता आरेवाडीच्या बिरोबा बानामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतोय। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।